हॅलो फ्रेंड, तुमचं मनीषा फॅशन डिझायनरमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण पाहणार आहोत 36 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग. तर चला मग आपण कटिंगला सुरुवात करूया. तर हा डबल फोल्ड पेपर आहे. बंद बाजू आपण ज्या साईडने बसलेलो आहोत त्या साईडने ठेवायची आहे. तर सर्वप्रथम आपण उंची टाकणार आहोत. तर आपली उंची आहे 14.5 इंच. त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करणार आहोत व 15.5 इंचावर एक मार्किंग करणार आहोत. त्यानंतर आपण पुढचा गळा टाकणार आहोत 2.25 इंचावर व शोल्डर 3 इंचावर घेणार आहोत. 6 इंचावर मुंडा घेणार आहोत. व अशा प्रकारे आपण छातीचा चौथा भाग टाकणार आहोत. तर आपली छाती आहे 36 इंच. 36चा चौथा भाग होतो 9 इंच. तर आपण 9 इंचावर एक मार्किंग करणार आहोत व त्यापुढे 1.5 इंच मार्जिन घेणार आहोत. व अशा प्रकारे बॉक्स ड्रॉ करून घेणार आहोत. त्यानंतर आपण ह्या साईडने पूर्ण उंची टाकणार आहोत. अशा प्रकारे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला पुढचा गळा आहे 6 इंच. त्यामध्ये अर्धा इंच प्लस करणार आहोत व 6.5 इंचावर एक मार्किंग करणार आहोत व त्यापुढे 2.5 इंचावर मार्किंग करून बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे व गोलाकार देऊन घ्यायचा आहे. पुढच्या मुंड्यासाठी 1 इंचावर मार्किंग करायचे आहे व मागच्या मुंड्यासाठी 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे. अशा 2 मार्किंग करून घेऊन गोल आकार द्यायचा आहे.
आपण खालच्या साईडने 3.5 इंचावर एक मार्किंग करणार आहोत व त्या पुढे 1.5 इंचावर एक मार्किंग करायचे आहे. त्यानंतर 5.5 इंचावर एक मार्किंग करून वरच्या साईडला 3.5 इंचावर अशा प्रकारे मार्किंग करायचे आहे. व ह्या 1.5 इंचाच्या मार्जिन पासून वरती 2 इंचावर परत एक मार्जिन करायचे आहे. व अशा प्रकारे गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर येथे आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. तर आता आपण कट करून घेणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट. तर हा आपला बॅक पार्ट आहे व हा आपला फ्रंट पार्ट आहे. तर आपली प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग झालेली आहे. तर आपण जसा पेपर कट केलेला आहे तसाच पेपर अस्तरवर ठेवायचा आहे व ड्रॉ करून अस्तर कट करून घ्यायचं आहे. तर चला मग आपण अस्तरवर ड्रॉ करून अस्तर कट करून घेऊया. तर येथे मी पेपर कटिंग अस्तरवर ठेवून जशी कटिंग पेपर कटिंग आहे तशीच ठेवून कुठेही वाढवलेलं नाही, जशी आहे तशी ठेवून ड्रॉ करून घेतलेला आहे. आता मी कट करणार आहे हे. तर चला मग कट करूया.
तर येथे आपण मेन फॅब्रिक कट करून घेतलेला आहे. तर आता आपण गळा टाकणार आहोत. तर पाठीमागचा गळा आपला 10.5 इंच आहे. तर आपण 10.5 इंचावर एक मार्किंग करणार आहोत. खालच्या साईडने 2.5 इंच घेणार आहोत व वरच्या साईडने 2.25 इंच घेणार आहोत. व बॉक्स ड्रॉ करून घेणार आहोत. तर येथे आपण मटका गळा टाकणार आहोत. तर अशा प्रकारे आकार द्यायचा आहे. तर येथे आपण मटका गळा टाकलेला आहे. तर स्टिचिंगचा व्हिडिओ पुढच्या पार्टमध्ये येईल. व्हिडिओ जास्त मोठा होत आहे, त्यामुळे आपण कटिंग आणि स्टिचिंगचे 2 पार्ट करणार आहोत. तर आपला स्टिचिंगचा व्हिडिओ पुढच्या पार्टमध्ये येईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.